नमस्कार मंडळी, डीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जे आहेत आझाद मैदानावरती येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत आणि आपल्या जे गावातून माता भगिनी जे काही हे जेवणाचं नियोजन करतात तेच खाता येत आहे आणि जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सगळे मराठा बांधव आझाद मैदानात किंवा मुंबईच्या बाहेर जाणार नाहीत असे बांधवांची प्रतिक्रिया आहेत। आता आपल्यासोबत काही अजून मराठा बांधव आहेत। आता काय सांगाल, कुठून आलात? मी संभाजीनगर जिल्ह्यामधून वैजापूर तालुक्यातून पानगाव गावून आलेलो आहे। काय एकंदरीत दादांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आज? काय गेंड्याचं सरकार आहे, आमच्या कुणबी शेतकऱ्यांची फार हे बघू राहिले, अंत बघू राहिला। यांनी आम्हाला तात्काळ आरक्षण द्यावं, नाहीतर याचा उद्रेक होईल। आमच्या जरांगे पाटलाला जर काही झाल्यास त्याला हे सरकार जबाबदार राहील। सरकारने आता आमचा अंत पाहू नये। सरकार ही इतकी जनता जमलेली आहे आरक्षण मागणीसाठी, ही कशासाठी जमलेली आहे? सरकार ही या जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ही सरकार आहे आणि जर हे जनसामान्याचे जर हे प्रश्न जर सोडत नसेल तर मग हे सरकार काय कामाचं? या सरकारनं तात्काळ राजीनामा द्यावा आणि शासन प्रशासन लावण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि सरकारने ताबडतोब आमचा प्रश्न मार्गी लावा। नक्कीच दादा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री त्यांना तुमचं सांगणं काय असेल मराठा आरक्षण? त्यांना एकच शब्द सांगणं आहे की दादांना काय होण्याच्या अगोदर आरक्षण हे कुणबी सरसगट मराठवाडा कुणबी मराठा म्हणून घोषित करावं, एवढी त्यांना एक तातडीची विनंती। अन्यथा दादांना काही झालं तर याचा उद्योग त्यांना सहन होण्यासारखा परवडणार नाही, सहन होण्यासारखा नाही राहणार त्यांना। आता आपल्यासोबत छोटा मित्र आहे। दादा, कुठून आलायस? काय सांगशील? काय नियोजन तू केलंय आणि भाकरी वगैरे घेऊन आलायस? तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, राहणार तळेगाव घाट। जरांगे पाटील सभेसाठी मी आलोय, आरक्षण घ्यायला आलोय। आरक्षण घेतल्याशिवाय गावाखाली जायचं नाही। जवळ जरांगे पाटील उपोषण आहे तर आम्ही मुंबईतच आहोत आणि आज आरक्षणाचा 4था दिवस आहे। आज सगळे मराठी रट्ट्यावून जीव शकतात आणि त्यांना कुठली गरज नाही। देवेंद्र फडणवीसना, छगनना आणि सदावर्तीने जेवायचं नाही। आम्ही का उपाशी राहू का? सगळ्या गेवराईमधून सगळे आपल्या गाव भाकरी, भाजी, लोणचं, सगळं पाण्याच्या बाटल्या घेऊन आले। आता आम्हाला भीक लागली नाही, तू आमचंच खाऊन जा। आता मुंबई सगळी मुंबई मराठ्याचं खाऊन जाऊ शकते, पण आम्ही त्यांचं खाणार नाही। आता आम्हाला पोटभर जेवाय भेटते। धन्यवाद। नक्कीच छोटा मित्र आहे तरी पण बघा किती त्याला कळतंय। म्हणजे हे छोट्या मित्राला कळते तर सरकारला का नाही कळत, त्यामुळे हे सुद्धा माहित असावं। आता आपण दादांशी चर्चा करूया। मला काय वाटतंय? आरक्षण घेतलं ना, ते आरक्षण त्याला परत द्यायला पाहिजे। नाही तर दिलं ना तुझ्या घरात घुसून त्याला चिरून टाकायचे आपल्याला। नक्कीच आता आपल्या सोबत दादा आहेत। दादा, आज समोर या। दादा, आज उपोषणाचा दादांचा 4था दिवस आहे। सरकारने कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतलेला नाहीये, या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतंय? प्रथमतः मी आलोय सांगलीवरनं, विटा सांगली। काय आई सरकार आहे गेंड्याच्या कातड्याचं, त्यांना जनतेचं काही पडलं नाही, यांना खुर्चीचं पडलेलं आहे। कुणी मराठा असो कुणी असो, त्यांना कुणाचंही काही पडलेलं नाही। आज एवढा समाज इथं आलेला आहे तर त्याचा त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। सुरुवातीला समाजाला थांबवायचं कसं, त्यांनी पहिली 2 दिवसात हा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मराठी समाज जुमना नाही तरी सुद्धा त्यांनी आता आपल्यातली जे काय मराठी बांधव मुंबईला यायला लागले त्यांचा रोड पूर्णतः बंद केला। त्यामुळं ह्या सरकारवर मया दाखवण्याचा काही उपयोग नाही। दुसरा विषय, ओबीसी आरक्षण हे आपलंच आहे। हे जे 32% मधलं 16% ओबीसी आहे आणि त्याच्यावरचं 16% हे आपलं आरक्षण आहे। त्याच्यामध्ये कुणाचाही दुमत नाही आणि हे सरकार काय म्हणतंय, त्यांच्या वाट्याचं आम्ही तुम्हाला का देऊ किंवा आम्ही त्यांच्या वाट्याचं काय हिसकावून देऊ तुम्हाला, तर असं काही नाही। आमचं आरक्षण आमचंच आहे
विशेषतः म्हणजे लोकांना हे गुमराह करते, फिरवतेत. लोकांना समजत नाही की बाबा हे ह्याचं आरक्षण कसं काढायचं त्याचं अरे 75% मराठा हा ओबीसी मध्ये आहे. आता राहिलेला 25% आरक्षण द्यायला ह्यांच्या बाचं काय जातंय. विदर्भातला मराठा ओबीसी मध्ये आहे. विदर्भ असो कोणताही असो 75% मराठा हा ओबीसी मध्ये आहे. तरी मी काय म्हणतो आपल्या मराठी बांधवांनी जी एकी दाखवलेली आहे तरी इथून पुढे हीच एकी कायम ठेवावी आणि सरकार पुढे एकदम ताट मानेनं उभा राहिलं पाहिजे. भीक मागून आपण कुणाकडून घ्यायचं नाहीये. हे स्वतःच आरक्षण आहे आणि स्वतःच राहणार, लक्षात असू द्या. म्हणून यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की भवानी, हर हर माननीय जरांगी पाटील यांचा. नक्कीच दादा सांगलीवरून आलेले आहेत जरांगी पाटलांना आणि आपल्या मराठ्यांना ताकद देण्यासाठी, बळ देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवर रोष दादांनी व्यक्त केलेला आहे. कारण की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आता आपण अजून काही बांधवांशी चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल, कुठून आला आहात आणि जरांगी पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे? मी परतूर तालुक्यातून आलेलो आहे, चांगतपुरी गावातून आलेलो आहे, जिल्हा जालना. आज 4था दिवस आहे दादांचा उपोषणचा. तरी पण हे सरकारला जाग येईना. आता हे जर म्हणून दादाला जर काही जर झालं तर सरकार जबाबदार राहील ही माझी इच्छा आहे बोलण्याची. नक्कीच दादांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. आता आपल्यासोबत काही अजून बांधव आहेत, अजून काही सांगण्याचा प्रयत्न करूया. दादा काय वाटतं एकंदरीत दादांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे? आज 4 दिवस झाले म्हणून उपोषणाला बसलेले आहे. सरकार थोडं बी आम्हाला प्रतिसाद देत नाही. जर त्या दादाला काही झालं तर पुरा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ज्या उद्धव साहेबाचं, राज साहेबाचं सभेला आल्याच्या नंतर 4-4 घंटे वाट बघतो. आम्ही 2 दिवस मराठे उपाशी गेले. राज साहेबांनी उद्धव साहेबांनी काय केलं एवढं सांगावं. आणि बाळासाहेब असते तर मराठ्यांना उपाशी म्हणून दिलं नसतं. माझा हा प्रश्न आहे. राज साहेबांनी उद्धव साहेबांनी म्हणून आमच्या मराठवाड्यात येऊ नये. आल्याच्या नंतर आम्ही त्यांना आमची अवकात दाखवू. मराठा काय तर आम्ही दाखवू त्यांना. हो ना, राज साहेब आणि उद्धव साहेब इथं मुंबईमध्ये असून काहीच नाही दिलं, काहीच दिलं नाही. ते येऊ का नाही पण त्यांनी मदत करायला पाहिजे होती. बाळासाहेब जर असते तर त्यांनी मराठ्याला उपाशी मारून दिलं नसतं. आणि नुसती मराठी काय मराठी, आम्ही मराठी नाही का? तुम्ही चालता मराठी, सांगता होता मराठी. आमची मुंबई, आमची मराठ्याची मुंबई. आणि तुम्ही आमच्याकडे डोळे वर करून सुद्धा बघितलं नाही. 2 दिवस उपाशी मिळलो आम्ही. कोणी दखल घेतली नाही आमच्या पाटलांच्या एका हाकेमध्ये. आपण जर पाहिलं तर एवढं मोठं नियोजन मराठी. आम्हाला आता त्यांची गरज नाही, त्यांच्या भाकरीची गरज नाही. काय आम्ही सक्षम आहे. आम्ही स्वतः जगू शकतो. अख्ख्या मुंबईला जगू शकतो आम्ही. एवढी पॉवर आमच्यात आहे. आम्ही पिकू शकतो तर खाऊ बी खाऊ शकतो. आपल्यासोबत अजून काही बांधव आहेत. काका काय सांगाल, एकंदरीत पाटलांच्या उपोषणाचा 14 दिवस आहे, सरकारने दखल घेतलेली नाहीये? अजिबात दखल घेतलेली नाहीये. मला 2 दिवस आमच्या माणसं इथं उपाशी राहिले. कोणी एक शब्दांवर पाणी नाही, कुठे बाटली नाही. आज काल आवाज दिला तर गाड्याच्या गाड्या 100 गाडी धान्य माल पूर्ण जे काय ते पुरवलं. त्यांना जर आरक्षण नाही दिलं तर मंत्र्यावर 100% ताबा करणार, म्हणजे करणार आम्ही. नक्की 100% करणार, 100% करणार आम्ही. जर सरकारने मराठा आरक्षणावरती निर्णय नाही घेतला तर मंत्रालयावर ताबा करू, अशा आपल्या बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत. मराठा बांधवांशी काय सांगाल, एकंदरीत कुठून आहात तुम्ही? आम्ही घनसावंगी आलेलो आहे. घनसावंगी कोणी थांबा म्हणून माझं माहिती पडणार नाही. घरात घुसू आम्ही काय करू पुढचं. शांत दादा फक्त आढळ द्यावा फक्त आम्हाला, बस ही आमची इथे. त्याला जर आरक्षण दिलं 2 दिवसात दिलं 100% मंत्रालयावर ताबा करणार, म्हणजे करणार. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी मंत्रालयावर ताबा करणार अशा प्रतिक्रिया आपल्या मराठा बांधवांच्या दादा फक्त एक शब्द म्हणाव, आताच्या आताच आम्ही दावा नाही केला हे मराठीची खानदान नाहीये. नक्की चॅनल कोणचं?